नमस्कार मित्रांनो, तर पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ढवळगडाला गेलो होतो. आता आम्ही आज राजगडला चाललोय. तर तुम्ही जर पुणे सिटीमध्ये राहिला असाल तर सर्वात पहिले तुम्हाला कात्रजला धायरीकडे जायचं आहे. धायरी फाट्यावरून सरळ खडकवासला डॅमला जायचं आहे. हे खडकवासला डॅमचा तुम्ही नजारा पाहू शकता. तर इथून पुढे आता प्रवास सुरू करूच चला. खडकवासला धरण झाल्याच्या नंतरून आपण खानापूर क्रॉस केल्याच्या नंतर लेफ्ट साइडला टर्न घेऊन हा असा सुंदर रस्ता आपल्याला भेटतो आणि त्या रस्त्याने आपल्याला प्रवास करायचा आहे. मस्त झाडी झुडी आहे. वातावरण भारी फुलं आहेत इकडे. पिवळ्या कलरचे एकदम बेस्ट फुलं पण आहेत. जसं काय पर्यटनासाठी स्वागत करायसाठी लावलेले आहेत अशा पद्धतीने. भरपूर लांब दाखवत होतं ना, भरपूर लांब दाखवत होतं. पॉइंटला नाव नाही द्यावा लागेल. उडी मारायचीच काय खडेत रे घसरादान. हे स्वर्ग म्हणतात तो. आज काय खडकवासला झाल्याच्या नंतर आपल्याला खानापूर गाव लागतं व खानापूर गाव झाल्याच्या नंतर रांजणी गाव लागल व त्यापुढे आपल्याला पाबे घाट लागतो. त्या पाबे घाट मध्ये एकदम असा मनमोहक व्ह्यू आहे. या ठिकाणी आपण सेल्फी किंवा फोटोज पण काढू शकतो. पाहू शकता. पाबे घाट व्ह्यू आहे. चला तर पुढे निघूया आता. तर आपण आता पाबे घाट क्रॉस करून वेल्हेला जाणार आहोत आणि वेल्हेपासून आपला राजगडचा प्रवास सुरू होईल. आपला दमणी पाहू शकता तुम्ही. शेतकरी मित्र त्यांच्या गायी वगैरे चारायसाठी घेऊन चालले आहेत आणि शेताला ऊस, साईडला ऊस पण आहे. सुंदर अशी शेतकऱ्यांची गहूची पिकं आहेत.
गहूचे प्लॉट आहेत. या बाजूला जास्त पाऊस असल्यामुळे इकडे गव्हाची शेती जास्त प्रमाणात केली जाते. खूप सुंदर असे प्लॉट आहेत. इकडचे शेतकरी जास्त प्रमाणात गव्हाची शेती करतात. काम चालू आहे. खरी वाजळे कोंडवली साखर. आईच्या गावात इतका भयानक नजारा आहे ना की चक्क डोळे फिरून जातात. एवढं उंच डोंगर आहे आणि त्या डोंगरावर किल्ला आहे. खूप भयानक. आणि त्याच्यापेक्षा भयानक हा असा रस्ता, चिखल, खड्डे, पाणी, खूप भयानक असं. आणि आमची गाडी म्हणजे 200 नादखुळा. यायलाच लागतंय. हे निवांत बसेल. हे कोणाचं मंदिर आहे? मंदिर सापडा ना. कुणाचं मंदिर गिरवड. सानिध्याच्या, निसर्गाच्या सानिध्यात मस्त घर. चलते रहो. काय हात करा, हात करा, हात करा. ओके भाई, थँक्यू. हिरो हिरो अरे झूम झालंय काय रे? बापरे, आता याला खरंच झूम करायला पाहिजे होतं. त्याला असं कर ना ते गोल. त्या समोर ज्या लाईटी दिसतात त्या ठिकाणी ट्रॅक आहे चढण्यासाठी. उतराव का? त्या माणसाने इकडे गाडी आणली होती काय गाडी ती? पार्किंग आहे का?
रायगड किल्ला वाहनतळ या ठिकाणी पाहू शकता गाड्या लावायची जागा आहे. फायनली आम्ही आता राजगड किल्ला या पायथ्याशी आलो आहोत आणि या ठिकाणी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर पार्किंग आहे. तर 2 व्हीलरची प्राईस आहे पार्किंगची 20 रुपये. तर बायचान्स असं आहे की आमच्या मोबाईलला नेटवर्कच नाही आहे, तर त्या नेटवर्कच असल्यामुळे आता आम्ही बघू त्याचे पार्किंगचे पैसे देतोय की नाही देतोय. पण फायनली तर आम्ही इथं पोहोचलोय. आता पुढचा प्रवास 2च मिनिटात सुरू करू. तोपर्यंत पार्किंगचा व्ह्यू पाहून घ्या. ठिकाणी कचरा टाकायची व्यवस्था केलेली आहे. तरी तुम्ही जे खाद्यपदार्थ खाणार आहात, कुरमुरे कुरकुरे असे मेन कापडाच्या पिशव्या असा घनकचरा बाजूच्या ठिकाणी फेकू नये आणि तो कचरा तुम्ही टाकावा याची विनंती. आणि इथून राजगड किल्ला चढायला सुरू होती. तर ती उंची आहे 1376 मीटर. तरी आपण आता वरती जाण्याला सुरुवात करतो. चला. या ठिकाणी मधमाशा किंवा माकडा वगैरे असतील तर त्यांना दगड वगैरे मारू नये आणि किल्ल्यावर जाताना सावधानगी बाळगावी. प्रवास केलं सुरू. प्रवास करता करता एक बेस्ट अशी कविता डोंगराचं दुःख म्हणून लिहिलेलं आहे. मी तुम्हाला ती वाचून दाखवतो. काय जळतं वनव्यात तुम्हाला कुठं माहीत, डोंगराला वनवा लावून तुम्ही निघता जाई घाईत, फिरून या डोंगराकडे काय जळतं बघा, कळतंच तुम्हाला काही, भान ठेवून नीट वागा. खूप असतं हो डोंगराला निसर्गाचा असतो ठेवा, चूक असते एक तुमची, क्षणात जळतो सगळा मेवा. भयान जळतो निसर्ग तुमच्या गैरसमजुतीमुळे, नका लावू वनवा तुम्ही नष्ट होतात अनेक कुळे. आता तरी जागृत व्हा समजून घ्या, वेदना भोगाव्या लागणार तुम्हाला आयुष्य तुमचं जगताना. थँक्यू. आवे सर्वांशी हे बघून म्हणताय की जस काय कोणी काहीतरी पेटवलंय असं दिसतंय. खोटं बोलायचं नाही, यावंच लागतंय. राजगड किल्ला पराक्रमी सरदार आणि मावळे यांच्या रक्ताने पावन झालेल्या या भूमीचे पावित्र्य राखा. चलो. या ठिकाणी तुम्ही सावकाश वरती जावे, कारण की या वरती जाण्याच्या दिशेनं राईट साईडला खूप मोठी दरी आहे. या दरीतून सांभाळून जा, कारण की चिखलामुळे किंवा पाऊस पाणी जर चालू असेल तर या घटनामुळे तुमचा तोल किंवा तुमचा झोक जाऊ शकतो. त्याच्यामुळे सांभाळून चाला. धन्यवाद. कम से कम आपण आतापर्यंत 1000 मीटर आतापर्यंत चढाई केली असेल. आता आपण पायथ्याशी लागतो 5 मिनिटात. तुम्ही पाहू शकता आता दगड बांधकाम सुरू झालेलं आहे. आतापर्यंत दगडाचा रस्ता होता. आता थोडस पायरी मार्गासाठी आपल्याला सोपं होईल आणि आपण इझी किल्ल्यापर्यंत जाऊ शकतो. तुम्ही बघू शकता इथं कसं निसर्गरम्य वातावरण आहे आणि रस्ता एकदम असा आहे की एकदम तुम्ही जसं काय स्वर्गाच्या रस्त्याने चाललात असं वाटल. आणि आमचा मित्र इथं थोडा थोडा येड्यावानी करतोय, थोडा थोडा शिट्ट्या वाजवतोय. आणि आपण बघू शकता इकडे कसं एकदम मस्त वातावरण आहे, एकदम छान असं वाटतंय जसं काय स्वर्गच धर्तीवर उतरलाय. तुम्ही बघू शकता. वाह, काय वातावरण आहे सुंदर. आणि तुम्ही येताना तर रस्ता बघितलाच असेल, येताना रस्ता कसा आहे. आणि इकडून इकडे पार्किंग दिसते इतक्या वरती आल्यानंतर. आणि इकडे खाली बघू शकता तुम्ही लोक कसे वरती येत आहेत. आणि इकडं दरी बघू शकता. अरे वरती बघा, तुम्हाला अजून सुंदर नजारा दाखवतो. हे बघा इकडे काय वातावरण आहे, आवाज घुमतो बाहेर. काय वातावरण आहे, एक नंबर डायरेक्ट बघू शकता. इकडे इको होत आहे, तर मित्र इको करण्याचा प्रयत्न करतोय. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय जिजाऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी. राजगड चढता चढता अचानक पाठीमाग मान वळवली आणि इतकं
सुंदर दृश्य दिसलं ते म्हणजे आपला तोरणा किल्ला. या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता एकदम मनमोहक व्ह्यू आहे आणि त्यामध्ये तोरणा किल्ला आपल्याला पाहायला भेटतोय. आता अर्धी चढाई बाकी आहे, अजून अर्धी चढाई करायची आहे, तर चला पुढं. पहिल्यापेक्षा आपण थोडं चढाईवर आलो आहोत. तर या ठिकाणी असा करोडा आकाराचा किल्ला वरती आहे आणि या ठिकाणाहून खूप भयानक असं मंजर दिसतंय. आणि सर्वात पहिला दरवाजा म्हणजे पाली दरवाजा या ठिकाणी लागलेला आहे. तर हा दरवाजा आपण क्रॉस करून आतमध्ये एंट्री करू. आता एंट्री केलेली आहे. अतिशय उत्तम असं मध्ये आहे काकडी बिकडी. खातो का काकडी? या ठिकाणी पोटावर पाणी व्यवसाय वाटत नाही. करणारे भरपूर जण आहेत. या ठिकाणी पोटावर हात चालणारे किंवा पोटावर व्यवसाय करणारे भरपूर जण आहेत. तरी त्यांचा प्रतिसाद त्यांना द्यावा, कारण की इतक्या वरती त्यांनी काकडी असू द्या, पेरू असू द्या किंवा सीताफळ असू द्या असे पदार्थ आणलेले आहेत. तर त्यांच्याकडून घ्या, त्यांचं पण भागल आणि तुमचं पण भागल. गड संवर्धनासाठी आणि गडाचं नूतनीकरण किंवा गडावरील नवीन काहीतरी बांधकाम बनवण्यासाठी किंवा लोकांना यावा आणि आकर्षित वाटावा यासाठी इथं रोपवे पण आहे. त्या माध्यमातून ते दगड, माती, सिमेंट या गोष्टी पण त्या रोपवेने घेऊन येऊ घेतात. आणि शिवकालीन ज्या वेळेस घोडे किल्ल्यावरती यायचे त्यावेळेस त्या घोड्यांना पाणी पिण्यासाठी किंवा यूज करण्यासाठी अशी एक पाण्याची टाकी आहे. तर ती सध्या पाऊस आल्यामुळं फुल भरलेली आहे. रम्य वातावरण तुम्ही बघू शकता, कसं एकदम डोंगर हिरवळ हिरवळ पसरलेली आहे. एकदम छान असं हिरवळ आहे. पडलं 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 उड्या हाणली. अरे अरे तिकडे ती घेऊन गेली. नाही 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 पडलं, उडी मारली त्यानं. एक जण पडले पहिले. पडलं का? अरे समोर आपण पाहू शकता की तोरणा किल्ला दिसतोय आपल्याला आणि त्याच अपोजिट साईडला जर थोडंसं सरळ पाहिलं तर सिंहगड किल्ला हा पण दिसतो. आणि हा जो राजगड किल्ला आहे तो एकदम मध्यभागी आहे. या ठिकाणाहून दोन्ही पण किल्ले आपल्याला सहजासहजी दिसू शकतात. अर्ध चढावट आपण केली आहे आणि अर्धी बाकी आहे. तरी आपण बाकीच्या किल्ला पाहण्यासाठी आता वरती चढू. या ठिकाणी तुम्ही आता पाहू शकता बाले किल्ला लागलेला आहे. या झाडामुळे आपल्याला दिसणार नाहीये, परंतु खूप उंच असा आहे. तर राजगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी होती. पुणे शहराच्या नैऋत्येला 48 किलोमीटर अंतरावर आणि पुणे जिल्ह्यातील राजगड तालुका व भोर गावाच्या वायव्येला हा राजगड किल्ला वसलेला आहे. तो समोरचा जो टोक दिसतोय तो लास्टचा टोक आहे. अशा आपल्या किल्ल्याला 3 बाजू चढण्यासाठी आहेत. तर आपण नैऋत्य बाजूनी चढून वरती आलो आहोत. वरतीच जाऊ ना. माणसं तर बघ ना, किती किती जाग्यावरती चढ आहे. आणि इकडून बघू शकता की खाली डायरेक्ट जर तुम्ही घसरलात वगैरे तर डायरेक्ट खाली जायचं अंदाज आहे. त्याच्यामुळं इथं काय रेलिंग वगैरे लावलेली नाहीये. करू शकता तुम्ही. इथं खाली रेलिंग आहे पण इकडे वरती नाहीये. इथं बघू शकता एकदम जाग्यावरती चढ आहे. आणि इथं ट्रॅकिंग, खतरनाक ट्रॅकिंग आहे बाले किल्ल्यावरती चढण्यासाठी. बघू शकता तुम्ही कसं वरती एकदम जाग्यावरती चढ आहे. इथं रेलिंग लावलेली आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाहीये. पण बघू शकता खूप भयानक असं दृश्य आहे आणि माणसं खूप थकलेले आहेत म्हणून या ठिकाणी बसलेले आहेत. आणि त्या ठिकाणी खूप गर्दी झाली आहे म्हणून चढण्यास आणि उतरण्यात थोडासा प्रॉब्लेम होतोय. हा, थोडं थांबून चढायला पाहिजे. लोक चढलेले आता दुपारच्याला उतरत रेस्ट करून घेऊ ना ते आहेत. पाठीमागे पण तुम्ही पाहू शकता की लोक नाश्ता पाणी वगैरे पिण्यासाठी थांबलेले आहेत. नाश्ता पाणी पिण्यासाठी, नाश्ता खाण्यासाठी. आता आपण वरती चढाई करून खतरनाक खतरनाक ट्रॅकिंग डबा आहे ना. इथून चढणं म्हणजे भाई खरेच पाहिजे भाई. आणि त्याच्यातून पाऊस आलेला आहे. एकदम राडा आहे, एकदम राडा आहे.
व्हिडिओ करा आता, मी नुसतं घेतोय यांना, आपल्या मित्र कंपनीला मदत करतोय अशी दाखवू. आपला एक मित्र चला रे चला. लोकांना मदत करतो इथं, कारण की इथं आता पाऊस चालू झालेला आहे आणि रस्ता बघू शकता तुम्ही एकदम घसरता आणि खडतर आहे. हे बघा. गडावरील बालेकिल्ला या ठिकाणी पोहोचलो आहोत आणि महाद्वार क्रॉस करून त्याच्यावरती हा भगवा असा फडकत आहे, याला आम्ही पकडला आहे आणि याच्यावरती अजून वरती चढायचं आहे. तरी आपण पाहू शकता या ठिकाणी खूप सारे असे माकडाचे पिल्ल आहेत, ते खूप त्रास देतात, येड्यावानी करतात. त्यांना कदाचित काही खाण्यासाठी मागत असतील. आणि चला आपण आता अजून थोडस वरती आहे तर पुढे जाऊ. हा खालचा एकदम मनमोहक व्ह्यू दिसत आहे. हा राजगडाचा दुसरा टोक आहे. त्या टोकाकडे आम्हाला जायचं आहे, परंतु इकडचा व्ह्यू पाहून झाल्याच्या नंतर इकडे तुम्ही नजारा बघू शकता. स्वर्ग स्वर्ग डायरेक्ट. आता थोडस ऊन पडलंय. वा, इकडे मंदिर आहे देवाचं. बघूया आपण ते मंदिर पण. एकदम मस्त धुकं पडलंय, तुम्ही बघू शकता. वा 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 वा. अरे हे बघा, हे बघा, एक नंबर डायरेक्ट. वा, काय सीन आहे बघा, एक नंबर डायरेक्ट. आला रे, आला सह्याद्री आला. वा 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 वा, खतरनाक. तर मित्रांनो, आपण बालेकिल्ल्यावरती सर करून वरती आलेलो आहोत आणि इथं बघू शकता आपण, इथं राजवाड्याचे अवशेष उरलेले आहेत. फक्त वाडा पूर्ण असं पडलेला आहे, फक्त अवशेष बघायला भेटतात आपल्याला. आणि इकडे पण बघू शकता, इकडे पहिलं राजवाड्याचे काहीतरी पुढं, राजवाड्याच्या पुढं असे हे असणार, वाडे वगैरे असणार. आणि आपण पूर्ण वरती चढून वरती आलेलो आहे. बघू शकता असं वरती वातावरण आणि धुकं वगैरे सगळं दिसतं इथून. आणि इथून तुम्ही जर बघू शकता की इथून तुम्हाला ठळकपणे सिंहगड आणि तोरणा इथून ठळकपणे दिसणार आहे. सध्या तर धुक्यात हरवलेला आहे तोरणा आणि सिंहगड पण, तर सध्या मी दाखवू शकत नाही तुम्हाला. पण तुम्ही या दृश्याचं वरती येऊन आनंद घेऊ शकता. तुम्ही जेव्हा पण रायगडावर येताल ना, त्या टायमाला तुम्ही इथं वरती अवश्य या, बाले किल्ल्यावरती अवश्य या. कारण की इथला नजारा बघून तुम्ही स्वर्ग काय म्हणतात ना, तो हाच. या साईडला या साईडला तुम्हाला दाखवतो की कसा नजारा आहे. एकदम वातावरण बघू शकता तुम्ही की एकदम पूर्ण धुकं दिसतं इकडे. एकदम धुक्याचं वातावरण आहे. आणि तिकडे पण जाऊया आपण, तिकडे बघूया काय तिकडे. आय थिंक मला वाटतं बाजारपेठ वगैरे काहीतरी दिसतंय, तर काय बघून येऊया आपण तिकडे. कितना मनमोहक व्यू है. बस चल रहा है. आता या मित्राला जरा ऑफिसला जायचं असल्यामुळे आम्ही परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आम्ही परत एकदा येऊ, तुम्हाला पूर्ण राजगड हा फिरून दाखवू आणि एक सगळं आम्ही इतिहास तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही खाली उतरत आहोत हळूहळू आणि परतीच्या प्रवासाला लागणार आहोत. हा, कंटिन्यू. ओ शेट, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर आपण आता जाण्यासाठी प्रवास सुरू केलेला आहे. भीती वाटते, परंतु उतरणं तर गरजेचंच आहे. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. 2-4 कुठे टाकून